मित्रांनो, पिकलबॉल या खेळाबद्दल अविनाशने तुम्हाला माहिती दिलेलीच आहे आणि तो या खेळाशी कसा जोडला गेला याची माहिती दिलीच आहे। माझी गोष्ट काही वेगळी नाही आहे। वयाच्या 35 नंतर तुम्हाला म्हणजे खेळातला आनंद लुटणं कमी व्हायला लागतं किंवा 25 नंतरही म्हणू शकतो आणि उगाचच म्हातारं झाल्यासारखं वाटायला लागतं। तसं न होता एखादा गेम जर आपण वयाच्या 70-80व्या वर्षापर्यंत जर आपण खेळू शकलो तर मला त्यातला आनंद घेणं खूप मोलाचं वाटतं। त्याच्यातून मला खूप ऊर्जा मिळते की जेणेकरून मी माझं ऑफिसचं काम, घरातलं काम अधिक तत्परतेने आणि ह्याने करू शकते। तर अशा रीतीने आणि आपल्या इथे आता असं आजकाल होत आलं आहे की कुठलाही स्पोर्ट म्हटला किंवा कुठलाही खेळ म्हटला की त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याच्यासाठी लागणारी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जागेचा उपलब्धता, त्याच्यासाठी लागणारे किट हे सगळे इतके महाग बाकीच्या सगळ्या गेम्सचे झालेले आहेत की सामान्य माणसाला परवडणारा कुठला गेम आहे का हा प्रश्नच राहिलेला आहे। त्यासाठी म्हणूनही पिकलबॉल आम्ही इथे इंडियामध्ये ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन मार्फत आम्ही त्याचा प्रचार करतो आहोत। अत्यंत सर्वसामान्यांना परवडणारा कुठल्याही 30 बाय 60 फुटाच्या जागेत खेळता येण्याजोगा आणि खेळातला आनंद लुटता येऊन तुम्हाला घाम गाळायला लावणारा असा हा एक नवीन खेळ आहे आणि या 26 जानेवारीच्या निमित्ताने तुम्ही सर्वांनी या गेमचा लाभ घ्यावा आणि त्याच्याबद्दल तो खेळायला लागावा आणि स्वतःचा लाभ करून घ्यावा असं मी तुम्हाला आवाहन करते।